नमस्कार, कशा आहात? आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मंडळी, खूप दिवसांनी आपल्या YouTube चॅनलवरती मी आज सुंदर आणि स्वादिष्ट, चमचमीत आणि घरच्या साहित्यामध्ये अशी सुंदर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, खास करून तुमच्यासाठी, आपल्या YouTube फॅमिलीसाठी, आणि तेही अगदी घरच्या साहित्यात आणि झटकीपट, सिंपल आणि स्वादिष्ट अशी रेसिपी खास करून तुमच्यासाठी. तर वेळ न दवडता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण आज करतोय छोले मसाला. अगदी सिंपल बरं का. आता हे आहे छोले. बरेच जण याला काबुली चना सुद्धा म्हणतात. मी याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेलं होतं आणि आता इकडे बघू शकताय, मस्त रात्रभर भिजलेला हा काबुली चना छान असा टम्म फुगलेला आहे. आता याला आपण काय करायचे, कुकरमध्ये आपण याला शिट्ट्या काढायच्यात. एक 3 किंवा 4 शिट्ट्या तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे रात्रभर पाण्यात. अगदी 6 ते 7 तास मी याला पाण्यामध्ये भिजवलेला होता. आणि यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे, कारण की आपण भाजी करताना सुद्धा यामध्ये मीठ टाकणार आहोत त्यामुळे. परंतु आता शिजताना जर तुम्ही यामध्ये मीठ टाकलं किंवा मीठ घातलं तर ना, याला जी स्वतःची चव असते काबुली चण्याची किंवा कोणत्याही कडधान्याची, ती चव छान यामध्ये उतरते. त्यामुळं कोणतेही कडधान्य शिजवताना त्यामध्ये मीठ घाला, अगदी सुंदर असा याचा स्वाद येतो. तर आता मी कुकरला एक 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. 3 शिट्ट्या मोठ्या गॅसवर करायच्या आणि मंद गॅस करून 1 शिट्टी करायची. अशा टोटल आपण 4 शिट्ट्या करणार आहोत. पाहू शकताय, सुंदर असा मौसूद असा आपला छोले शिजलेला आहे. तर आता पुढे काय करायचं आपल्याला, जो की कांदा, लसूण, खोबरं जर वाटण तयार करायचे. बरेच जण याला मसालासुद्धा म्हणतात. आणि तो मसाला कढईमध्ये तेल घालायचं आणि मसाला छान असा परतून घ्यायचा. मसाला इतपत परतायचा की त्या मसाल्याला तेल सुटेल, इथपर्यंत आपण हा मसाला परतून घेणार आहोत. तर इकडे पाहू शकताय, छान असा मसाला परतून झालेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे. तर सर्वात आधी आपण तेलामध्ये जिरं घालायचं होतं. त्यामुळं काय झालं, मोबाईल कॅमेरा ऑफ असल्यामुळं पटकन ते शूट झालेलं नाही. तर आधी तेलात जिरे घाला, नंतरनं मसाला छान परतून घ्या. मसाला छान परतला तेल सुटेपर्यंत, मी यामध्ये घातलेले आहेत सुके मसाले. तर सुके मसाले कोणते घालायचे, अगोदर हळद घाला, तुमचा घरगुती ठेवणीतला काळा मसाला असेल ना तो सुद्धा घाला. आणि नंतरनं मी घातलेली मिरची पावडर आणि थोडंसा अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. आणि हे सुके मसाले छान असे परतून घ्यायचेत. इथपर्यंत परतायचे की याला सुद्धा छान असं तेल सुटेल. बघू शकताय तुम्ही या ठिकाणी सुके मसाले सुद्धा छान. तर मंडळी, या पद्धतीने तुम्ही छोले मसाला नक्कीच करून पहा, खूप सुंदर असा लागतो. जी मुलं खात नाही ना, त्यांना तुम्ही या डब्याला द्या, नक्कीच मुलं बोट चाकत खात राहतील बरं का. आणि चपातीबरोबर, भाकरीबरोबर खूप छान असा लागतो. तर या ठिकाणी मी कढीपत्ता घालत आहे. आणि हां, तुम्ही म्हणता वरून कढीपत्ता घातला ग, तर बऱ्याच जणांची पद्धती वेगळ्या असतात बरं का. काही जण तेलामध्ये कढीपत्ता टाकतात, तर मी कधी तेलात सुद्धा टाकून पाहिलेलं आहे, कधी असं पण टाकते. दोन्ही पद्धतीने करायचं. आपण तर सुगरणी हुशार असतो ना, कसं का असं ना, सगळ्यांच्या पोटात गेलंच पाहिजे. तर बघू शकताय, या ठिकाणी आता जो सुका मसाला टाकलेला होता तो छान असा परतून घेतलेला आहे. अगदी त्याला तेल सुटेपर्यंत मी त्याला परतलेला आहे. त्यानंतरनं शिजलेले छोले मी यामध्ये घातलेले आहेत. अगदी थोडे टाकायचे, त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतरनं कुकरमध्ये जेवढे छोले होते तेवढे सगळे मी यामध्ये घातलेलं आहे. आणि पाणी मात्र मी दुसरं घातलेलं नाही, जे कुकरमधलं गरम पाणी होतं तेच मी यामध्ये घातलेलं आहे. तर तुम्हाला जर आणखीन पाणी घालायचं असेल तर गरम पाणी कोणत्याही भाजीमध्ये घालायचं. त्याने काय होतं, छान अशी तर्री येते. तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया. आणि शिजताना सुद्धा मी मीठ घातलेलं होतं, कारण की ओरिजिनल छोलेची चव त्यामध्ये उतरावी म्हणून. आणि आत्तासुद्धा मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर आता वरून मी टाकलेली आहे छान अशी कोथिंबीर. थोडंसं पाणी यामध्ये होतं ते आटून दिलेलं आहे. जर तुम्हाला रस्सा ठेवायचा असेल, उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, काहीच हरकत नाही. आणि या ठिकाणी बघू शकताय, मला अशी सुकी भाजी ठेवायची होती, त्यामुळं मस्त आपला छोले मसाला रेडी झालेला आहे. अगदी तो चपातीबरोबर खावा किंवा भाकरीबरोबर ती खावा किंवा जिरा राईसबरोबर सुद्धा छान असा हा लागतो बरं का छोले मसाला. तर अगदी घरच्या साहित्यात रेसिपी केलेली आहे मी. कोणीसुद्धा सहजरित्या ही रेसिपी सुटसुटीत आहे. एकदा नक्कीच करून पहा. आणि हां, चला बरं पटकन करा आणि जाता जाता चॅनल आपल्या सबस्क्राईब करा बरं का. भेटूया पुन्हा.